चर्चेची। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची हळूहळू आता कोंडी करायला सुरुवात केली आणि त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत। आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी त्यांच्या काही मंत्र्यांचं पत्रकार परिषद घेतली आणि भारतावर गरळ ओकली। मात्र आता या पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांचा त्यांनी स्वातंत्र्य सैनिक असा उल्लेख करत स्वतःचेच कातडी बचाव दावे खोडून काढलेले आहेत। अशीच स्वातंत्र्य सैनिकाची भाषा आपल्याला जर आठवत असेल तर पाकिस्तानने 1999 साली केली होती, जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं। भारताने त्यावेळी पाक सैन्याच्या सहभागाचे पुरावे दिले होते, मात्र पाकिस्तानने तेव्हाही हे पाकिस्तानी सैनिक नसून तर स्वातंत्र्य सैनिक आहेत असा दावा करत हात काढून घ्यायचा प्रयत्न केला। पण आज त्याच युद्धाबद्दल त्यांनी आपल्या सैन्याचं कौतुकही केलेलं होतं। 2026च्या हल्ल्यातही तशीच परिस्थिती होती। अजमल कसाबही पाकिस्तानी नाहीच असा दावा करत पाकिस्तान कानावरती हात ठेवत होतं, पण तो पाकिस्तानी असल्याचं त्यानंतर काही महिन्यातच त्यांना मान्य करावं लागलं। वारंवार हे घडतंय की जिथं पाकिस्तान नाही म्हणतं तिथे तिथे त्यांना तोंडघशी पडावं लागतंय। आता पुन्हा पहलगामच्या बाबतीतही त्यांची स्वातंत्र्य सैनिकवाली भाषा समोर आली आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या नकारात त्यांनी आपला सहभाग असल्याचं जणू अप्रत्यक्षपणे मान्यच केलेलं आहे। दुसरीकडे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे सगळं डर्टी वर्क आम्ही गेले 30 वर्ष करत असल्याची कबुली दिली आणि त्यामुळे आता पाकचा बुरखा फाटलाय। वेळ आहे मुळावर घाव घालायची, पण त्यासाठी विविध मार्ग अवलंबावे लागणार आहेत आणि ते काय असू शकतात। पाकच्या गळ्याभोवतीचा फास कसा आवळायचा याची चर्चा आपल्याला आज करायची आहे। आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल अनिल बाम, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अविनाश गोडबोले सर आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतात। मी सुरुवातीला लेफ्टनंट जनरल बाम यांच्याकडे जाईन। बाम सर, आता दोन्ही वक्तव्य जी आपल्या समोर आहेत, एक म्हणजे उपपंतप्रधान त्यांचे आसिफ दार यांनी म्हटलेलं आहे की हे सगळे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात, आमचा याच्याशी काही संबंध नाही, आणि दुसरीकडे ख्वाजा आसिफ म्हणतायत की हे डर्टी वर्क आम्ही 30 वर्ष करतोय आणि पाकिस्तान हे सगळं वेस्टर्न इन्फ्लुअन्स खाली करतोय असं सगळं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय। एका मार्गाने आपलं जे कातडी बचाव धोरण होतं त्याचं त्यांनी पायावरच कुऱ्हाड मारून घेतलेली आहे। ह्या दोन्ही वाक्यांचा ज्यावेळेला आपण अर्थ लावायचा प्रयत्न करतो, पाकिस्तान किती खोलात आहे? हे जे पाकिस्तान नेहमी आपलं सांगतात आणि बोलतात हे काही नवीन नाही। इव्हेंट झाल्याबरोबर पहिले सांगतात की आपल्याला आमचा यांच्याशी काही संबंध नाही। हे बोलतात की आम्ही इथे कुठेच इन्व्हॉल्व नाही आहेत। नेहमी तोंडघशी पडतात, कारण पुरावे असतात, प्रूफ दिले जातात, त्यांना दाखवलं जातं। आज जे स्टेटमेंट आहे डेप्टी प्राईम मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर दोघे ख्वाजा आसिफ आणि इशाक दार यांनी म्हटलं आहे, नेहमीप्रमाणे तीच एक रट लावतात की आमचा काही संबंध नाही, आमचा काही सपोर्ट नाही, हे होम ग्रोन टेररिस्ट आहे। आज तर कहर केलं आणि म्हटलं की हे स्वातंत्र्य सैनिक आहेत। ह्याच्याहून लज्जास्पद गोष्ट कोणी होऊ शकत नाही, कारण पूर्ण जग पाहतंय, सगळ्यांनी ऐकलंय, सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलाय की पाकिस्तान काय करतंय। आज डिफेन्स मिनिस्टरनी ही कबुली देणं की we have been doing this dirty work for last 3 decades on behest of America and UK. हे काही नवीन नाही, हे काही गौप्यस्फोट नाही, हे पूर्ण जगाला माहिती आहे। आज हे म्हणणं की आम्ही हे काम करतोय आणि आमच्यावरती शेकतंय, हे त्यांनी स्वतःनीच केलेलं कारवाई आहे, त्याच्यामुळे त्यांना हे भाग पाडणार आहे। आता भारत काय करेल ॲट द ओन टाइम ऑफ चूजिंग ॲट ओन टाइम ऑफ लोकेशन, तेव्हा त्यांना कळेल की धडा कसा शिकायचा असतो। बरं, आपण हे वक्तव्य जे होतं इशाक दार यांनी केलेलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये, ते वक्तव्य ऐकूया, मग मी गोडबोले सरांकडे येते। हमने ये नहीं कहा, तो वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है। तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूँ कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने ज़ाती अज़ाइम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफ़ा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ इशारा करने की कोशिश की है।
गोडबोले सर, हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. आपण चर्चा 2-3 दिवसांपासून याच विषयावर करतोय आणि एक त्याच्यामध्ये सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की घुसके मारेंगे हे भाषणात म्हणायला किंवा सांगायला, कॉन्फिडन्स वाढवायला खूप छान वाटतं, पण फक्त घुसके मारेंगे हा एकच मार्ग पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पुरेसा असू शकत नाही. कोणकोणते मार्ग आहेत ज्याने पाकिस्तानच्या गळ्याभोवती आपल्याला फास आवळावा लागेल? ऍक्च्युली आता पाकिस्तान, इंडिया, भारत पाकिस्तान ह्याची बायपोलॅरिटी होती, हायफनेशन होतं, हे गेल्या काही वर्षात संपलंय आणि पाकिस्तानला त्याचा खूप तोटा झालाय. जोपर्यंत पाकिस्तान एक अमेरिकेचं क्लायंट स्टेट होतं, जे त्यांच्या डिफेन्स मिनिस्टरचं वक्तव्य होतं की आम्ही हे अमेरिकेच्या आणि ब्रिटनच्या बिहाफसाठी केलं, त्यांनी मुजाहिदीन उभे केले अफगाणिस्तानमध्ये आणि मग त्यांना सपोर्ट केलं आणि मग ते कुठे वापरायचं त्यांना कळलं नाही, म्हणून भारताचा बदला घ्यायला म्हणून त्यांनी ते काश्मीरमध्ये त्यांना पाठवलं आणि काश्मीरमध्ये पण मुवमेंट त्यांनी सुरू केली. तर पाकिस्तानला याची सवय लागली आणि त्याचा एक कठीण त्यांची सिस्टीम होऊन बसली आहे. त्यांना ते धडा शिकत नाहीत. सगळ्यात मोठा पाकिस्तानचा प्रश्न आहे की पाकिस्तान धडे शिकत नाही. आपण 2016 मध्ये रिस्पॉन्स केला त्यांना, 2020 मध्ये पण केलं, पण त्यांनी त्यातून अजून एक धडा काही शिकलेला नाहीये. पण सगळ्यात मोठी भारत पाकिस्तानची लढाई आहे की पाकिस्तान हे जे मॉडेल एक धर्माच्या आधारावरती उभं राहिलेलं स्टेट आहे, जे राज्य आहे, राष्ट्र आहे, ते फेल झालेलं आहे आता. आणि ते फेल झाल्यामुळे त्यांना आपलं जे मॉडेल आहे भारताचं इन्क्लुझिव्ह आणि सेक्युलर डेमोक्रेटिक राज्य आहे, ते कसं फेल्युअर आहे ते दाखवायचा त्यांना प्रयत्न करायचा आहे. म्हणून ते अशा प्रकारच्या गोष्टी करत राहतील. तरी आपण त्यांना सतर्कपणे उत्तर द्यायची गरज आहे आणि आय एम शुअर की आपली सेना योग्य वेळी ते उत्तर देईल. ते कशा प्रकारे देईल, काय देईल, हे आपण आता प्रेडिक्ट करणं थोडं कठीण आहे. पण पाकिस्तान धडे शिकत नाही, हीच एक सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आपल्याला त्याच्या प्रेशरवर राहावं लागणार आहे. गोखले सर, आता गोडबोले सरांनी खूप महत्त्वाचा पॉईंट मांडला की पाकिस्तान धडे शिकत नाही. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला, 4 मोठी युद्ध झालेली आहेत, पण पाकिस्तान अजूनही काश्मीरवरती देश भिकेला लागायची वेळ आली तरी अडून बसलेला आहे. मग पाकिस्तानची कोंडी करायची कशी, हे थांबवायचं कसं? आपल्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट झालेली आहे ती अशी की पाकिस्ताननं काल जी काही पावलं टाकली त्या पावलांमध्ये एक महत्वाचं पाऊल म्हणजे त्यांनी सिमला करार रद्द केला. सिमला करारामध्ये काय म्हटलेलं होतं, 1972 साली पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यामध्ये जो करार झाला होता, त्या करारात काय म्हटलेलं होतं, तर ते LOC ला जी सँटिटी आहे, म्हणजे जे पावित्र्य आहे, ते आम्ही पाळू. आता जे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी आहे तीच जर जिथं अस्तित्वात नाही आहे, म्हणजे ती अस्तित्वहीन आहे, अशा अवस्थेमध्ये आम्हाला एक सोन्यासारखी संधी चालून आलेली आहे की जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल नाही आहे ती ओलांडता येणं आम्हाला सहज शक्य आहे. आणि ती म्हणजे खरं सांगायचं झालं तर यासारखी उत्तम संधी ही आत्तासारखी दुसरी कुठलीही नाही. आत्ता त्यांना धडा शिकवायचा असेल तर ती जी रेषा आहे, ती जी सरहद्द आहे, जे ऍक्च्युअल लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आता अस्तित्वात नसल्यामुळं ते नियंत्रण ओलांडणं आणि तिथपर्यंत जाणं, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला मुझफ्फराबाद ताब्यात घेणं हे आता अवघड नाहीये. मनात आणलं तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर आपण आता घेऊ शकतो. हे विधान धाडसाचं जरी असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आता जो काही ज्वालामुखीच्या उंबरठ्यावरती पाकिस्तान व्याप्त काश्मीर आहे, तिथं असंतोष प्रचंड आहे. लोक रस्त्यावरती येऊन निदर्शनं करतायत की आम्हाला भारतात जायचंय, आम्हाला भारताच्या काश्मीर बरोबर राहायचंय, असं आता ते सांगत असताना आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केले तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. आणि आता इसाक दर असतील किंवा त्यांचे संरक्षण मंत्री असतील, ते जे काही बोललेले आहेत त्याच्यासारखी म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांना धडा शिकवायला हा आत्ताचा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. बरं बाम सर, आता जसं गोखले सर म्हणाले खूप धाडसी वक्तव्य आहे हे, पण एक संधी सुद्धा आहे का? लष्करी पॉइंट ऑफ व्ह्यूने ही किती मोठी संधी आहे जर पाकिस्तान शिमला करार युनिलॅटरली थांबवत असेल तर? अगदी बरोबर आहे. पाकिस्तान आणि इंडियाच्या मध्ये 3 प्रकारचे बाउंड्रीज आहेत. एक आहे इंटरनॅशनल बॉर्डर जी की इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड आहे. एक आहे LOC लाईन ऑफ कंट्रोल जे जनरली इंडिया आणि पाकिस्तान ऑन दी वेस्टर्न बॉर्डर आहे. एक आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जे हिंदुस्तान आणि चायनाच्या मध्ये लागू आहे. आता जसं गोखले सर म्हणाले की सिमला एग्रीमेंट त्यांनी रिसेंट केला आहे की
किंवा त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्या पुढे ह्याच्याकडे पाहणार नाही, ही एक गोष्ट खूप चांगली आहे. कारण इव्हन टुडे जो LOC आहे त्या LOC मध्ये सँक्टिटी नाही आहे. अंडरस्टँडिंग असं असतं की जे सैन्य जिथे बसेल ती LOC होते. तिथे कधीही काहीही कोणीही काही करू शकतं फ्रॉम बोथ द फोर्सेस. पण मध्ये सीज फायर असल्यामुळे कारवाई होत नव्हती. आता ही संधी आपल्याला आली आहे आणि पूर्ण इंटरनॅशनल बॉर्डर असो, LOC असो की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असो, या तिन्ही एरियाज मध्ये आपल्याला आपली कारवाई करता येईल. आणि अशी कारवाई होईल की जसं प्रधानमंत्री म्हणाले होते की हे खूप दिवस आणि जन्मभर लक्षात ठेवतील. आणि जसं म्हणाले होते की पाकिस्तान धडा शिकत नाही, अगदी खरं आहे. हिंदीमध्ये एक कहावत आहे, लातो के बूथ बातों से नहीं मानते. हे धडा शिकतच नाहीत आणि 10 दिवसानंतर पुन्हा तोच राग आलापतात की आम्ही काही केलं नाही, आमचा काही संबंध नाही. नाही, पण पुन्हा एकदा लष्करी पॉईंट ऑफ व्ह्यूनेच तुम्हाला प्रश्न आहे. जर पाक ऑक्युपाईड काश्मीरची जर आपण इथं बात करत असू, ज्याच्यामध्ये हाजीपीर पास सारखे मोठे पास जे आपल्याला 65-71च्या वेळेला गमवावे लागलेले होते आणि मोक्याचे ठिकाणं आहेत, ते जर आपल्याकडे आलं तर खूप आपण स्ट्रॅटेजिकली स्ट्रॉंग बनू शकतो. पण त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज 3 मोठे एअरबेसेस आहेत, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे ते अगदी हातावर लोणी घेऊन चाटण्या इतकं सोपं नाही आहे. हे सुद्धा लष्करी पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं एक्सप्लेन करावं तुम्ही. अगदी बरोबर म्हणतायत. 3 इलाके आहेत, ज्या एरियाज आहेत जिथे की पाकिस्तानचं डिस्टर्बन्स आहे. एक आहे POK आणि ते तर म्हणतात की हमारे करगिल में हमारा बॉर्डर खोल दो, हम लोग पार करेंगे. दुसरा आहे KP खैबर पख्तूनख्वा, जे नॉर्दर्न एरियाज मध्ये आहे, तिथे पण खूप डिस्टर्बन्स आहे. आणि बलोचिस्तानची कहाणी तर सगळ्यांना माहिती आहे. आजच्या तारखेमध्ये पाकिस्तानला वेस्टर्न बॉर्डर आणि ईस्टर्न बॉर्डर मॅन करणं खूप खूप डिफिकल्ट आहे. त्यांच्या एक्स चीफनी ऑलरेडी म्हटलं होतं की आमच्याकडे फक्त 3 दिवस लढाईची क्षमता आहे. पाकिस्तान एक आपल्या एका छोट्या एरियाच्या एवढा पण नाहीये, पण गिदड भपकी आणि तोंड उघडणं ह्यांची सवय आहे. तसं तुम्ही म्हणाले की जर का हे एरियाज आणि स्ट्रॅटेजिक एरियाज आणि एअरफील्ड आपण जर का काबीज केले तर ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही पाहिलंय की मोबिलायझेशन सुरू झालंय पाकिस्तानमध्ये आणि मोबिलायझेशन इज टुवर्ड्स दी ईस्टर्न बॉर्डर्स. पण जितके एअरक्राफ्ट्स आहेत, हे एअरक्राफ्ट्स डेप्थ मध्ये घेऊन चालले आहेत ओनली टू सेव्ह देमसेल्फ. म्हणजे जर का हल्ला झाला तर आपले एअरक्राफ्ट डिस्ट्रॉय नको व्हायला. कारण जेव्हा हल्ला होईल तेव्हा तिन्हीकडनं, दॅट इज आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही हे ऍक्टिव्हिटी करतील आणि चारी बाजूनी कोंडी केली पाकिस्तानची तर केव्हा पाकिस्तान संपेल हे त्यांना कळणार पण नाही. गोडबोले सर, आता मुद्दा येतो इथे जगाच्या पातळीवरती कशी भाषा असेल. म्हणजे एकीकडे रशिया युक्रेन युद्धाने फाटलेलं आहे, इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामध्ये जळतंय सध्या. अनेक ठिकाणी एवढे मिलिटरी क्रायसिस असताना आणखी एक मिलिटरी क्रायसिस उभा राहणं, आणखी एक युद्ध परिस्थिती उभी राहणं, जगाच्या दृष्टीने भारताला कुठे पाहिलं जाईल? जगाच्या दृष्टीने पाकिस्तानला कितपत सहानुभूती मिळायचे चान्सेस आहेत? पाकिस्तानच्या बाबतीत जगात आता कोणी विचार करत नाही, कारण अफगाणिस्तानच्या बाबतीत पण कोणी विचार करत नाही. पाकिस्तानला सपोर्ट करणारं जर एकच कुठला देश आता आहे तो आहे चीन. आणि ते पण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि त्यांचे पोर्ट्स वगैरे जे आहेत त्यासाठी आहे. त्याचबरोबर चीनसाठी पाकिस्तान OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज मध्ये पाकिस्तान आणि त्यांचा एक फेस आहे. म्हणजे सिंचियामध्ये चीन जे करतात तिथे त्याचं कव्हरअप करायला पाकिस्तानचा उपयोग त्यांना आजपर्यंत होत आलेला आहे. पाकिस्तानच्या समर्थनासाठी सगळ्यात मोठी सत्ता आता जी आहे ती फक्त चीन आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने कोणी बोलेल असं वाटत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 2 वेळा आपण हे असं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केल्यामुळे भारत काहीतरी करेल यातले सरप्राईज एलिमेंट संपले. त्यामुळे पाकिस्तान आता रेडी असेल. त्यामुळे माझ्या मते आपण एखादी क्लॅन्डेस्टाईन म्हणजे ज्याच्यात आपण कोवर्ट आणि ओवर्ट अशा प्रकारची ऍक्शन न करता एक क्लॅन्डेस्टाईन ऍक्शन होऊ शकेल असं मला वाटतं. पंतप्रधानांनी काल जे भाषण केलं त्यात त्यांनी लिडरशिपचा 2-3 वेळा उल्लेख केला होता की ह्या अतिरेक्यांची नेतृत्वाला आम्ही संपवू. आणि मला वाटतं त्या दिशेने काहीतरी होऊ शकेल, पण लगेच नाही, काही दिवसानंतर होऊ शकेल असं मला वाटतं. गोखले सर, परत मुद्दा तोच येतो की युद्ध समजा या घडीला झालंच,
व्हावं अशी कोणाची मला वाटतं इच्छा नसेल, कारण युद्धानंतर होणारी जी काही हानी असते दोन्ही बाजूची ही खूप मोठी असते. पण तरीही या परिस्थितीत पाकिस्तानसारख्या देशाला धडा शिकवायला युद्ध झालंच, तर तो एकमेव पर्याय असू शकतो का? त्यानंतर पाकिस्तानमधली अंतर्गत राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय दबाव, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला टॅकल करायला लागणार आहेत. अगदी खरं आहे, परंतु यामध्ये झालंय असं की पाकिस्तान हे आता डबघाईला आलेला देश आहे. हो. डबघाईला आलेल्या देशावरती आता काही सर्व बाजूनी कोंडी करायची झाली तर त्यांच्या बरोबरचा व्यापार आपला थांबलेला आहे. हो. तो कधीच थांबलेला आहे. त्यांनी जरी आता सांगितलं असलं की आम्ही व्यापार करणार नाही, आम्ही अमुक करणार नाही, तमुक करणार नाही, तरी त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे त्यांची कोंडी झालेली आहे. त्यांच्या बाजूनं कोणी असेल तर ते सर म्हणाले तसं की चीनच एकमेव उभा राहील. आणि चीनला आता या पाकिस्तानची बाजू घेऊन मध्ये उतरावं किंवा नाही या बाबतीमध्ये, कारण चीनला ही आता संधी आहे. ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्पनी त्यांचे टॅरिफ वाढवलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं चीनची कोंडी करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला चीनला व्यापारासाठी भारताशिवाय दुसरा आधार नाही आता जवळचा म्हणाल तर. कारण ते पाकिस्तान पर्यंत जाण्यासाठी जो ग्वादार बंदरापर्यंतचा रस्ता झालेला आहे, तो रस्ता हा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते जाणार कुठे? पाकिस्तानची व्यापारपेठ एवढी मोठी नाहीये. भारताच्या तुलनेमध्ये ते क्षुल्लक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये चीनला भारताशी जमवून घ्यावं लागेल आणि तो काही या युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूने उतरेल, म्हणजे समजा युद्ध झालं तर त्या बाजूने उतरेल अशी सुतराम शक्यता नाहीये. ते फक्त बोलघेवडे आहेत. मागच्या खेपेलाही आपण ते पाणी चाखलेलं आहे. अशा वेळेला ते काही करतील असं मला वाटत नाही. मग राहता राहिलं कोण? अमेरिकेचा सपोर्ट जो आहे तो तोंड देखलाच असतो. गेली 30 वर्ष जे अमेरिकेसाठी आम्ही हे केलेलं आहे असं सांगतात आणि अमेरिकेला पूर्णपणे तोंडघशी पाडतात, तिथं अमेरिका पुन्हा एकदा तोंडघशी पडायला पुढे येईल अशी शक्यता नाही. आणि आता डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचे जे संबंध आहेत ते लक्षात घेतले तर ते याच्यामध्ये पडतील, पाकिस्तानच्या बाजूने उतरतील अशी सुतराम शक्यता नाही. आणि ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी 1971च्या बांगलादेश युद्धामध्ये ज्या पद्धतीने आपले सगळे दूत सगळीकडे पाठवले, आपण स्वतः सगळीकडे गेल्या आणि एक वातावरण तयार केलं, तसं वातावरण आता ह्या खेपेला आपण तयार केलं पाहिजे आणि पुढे पावलं टाकली पाहिजेत. तर यातून काहीतरी निश्चितपणाने चांगलं घडू शकेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यूने बाम सर, जर आत्ता या क्षणाला भारतातल्या फक्त काश्मीर नव्हे तर प्रत्येक शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जर दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स तयार असू शकतात, ज्याची फंडिंग पाकिस्तानातनं किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीरमधनं होतीये, उद्या मिलिटरी कारवाई झालीच आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर आपण आपल्याकडे घेतला, तर अशा प्रकारच्या ज्या इन्सर्जन्सी आहेत ती आपल्याला थांबवण्यात कितपत यश येईल की आपण मारकुट्या बैलाला सांगतो ये बाबा आमच्याकडे? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कुठलीही दहशतवादी कारवाई करताना लोकल सपोर्ट शिवाय ती कारवाई पूर्ण करता येत नाही. कारण त्यांना लॉजिस्टिक्स, त्यांना आर्म्स, त्यांना ॲम्युनेशन, त्यांना फूड, त्यांना मेडिसिन्स, त्यांना राशन हे मिळणं खूप जरुरी आहे आणि हे फक्त लोकल सपोर्टनी मिळू शकतं. तुमचा प्रश्न होता की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर घेतल्यानंतर आपल्या साईडला हे काय कसं होईल. आपली शंका एकदम बरोबर आहे. कारण ही कॉम अशी आहे, कारण मी ह्यांना खूप जवळून पाहिलं आहे, ह्यांना फक्त पाहिजे असतं, हे द्यायला काही तयार होत नाहीत, नुसती भीक मागतात. जोपर्यंत यांचं तोंड भरत राहा तोपर्यंत हे लोक नीट राहतात. ज्या दिवशी यांना वाटतं की आपल्याला काही मिळणार नाही, ह्यांची ना कोई कॉम आहे, ना यांचा कोणी धर्म आहे, ना यांचं काही इमानदारी आहे. देश इज द लास्ट प्रायोरिटी फॉर ईच वन ऑफ देम. तुम्ही आता पाहाल की काही दिवसामध्ये हे जे सो कॉल्ड नॅशनलिस्ट फर्वर आपण पाहतोय JNK मध्ये आणि पुष्कळच्या मदरसामधून आणि मस्जिदीमधून अनाऊन्स केलं गेलं की आम्ही देशाबरोबर आहोत, हे हळूहळू चेंज होईल. कारण ह्यांची फितरत आहे अशी. तर POK आपला करणं जितकं म्हणणं सोपं आहे तितकं त्याला घेतल्यानंतर त्यांना मॅनेज करणं तितकंच डिफिकल्ट आहे. गोडबोले सर, मुद्दा याच्यामध्ये इंटरनॅशनल लॉबीला सुद्धा आपल्याला इग्नोर करून चालणार नाही, कारण इंटरनॅशनल लॉबीचे इगो सांभाळत बसायचे नाहीत. हे जरी या घटनेनंतर सूर एक उलटत असला तरी इंटरनॅशनल लॉबी आपण इग्नोर करून चालणार नाहीये.
हो, म्हणजे भारत आणि पाकिस्तान आता शस्त्र सज्ज देश आहेत. 1971-72 आणि आता मधला हा सगळ्यात मोठा फरक आहे की दोन्ही देशांमध्ये शस्त्र आहेत आणि दोन्ही देशांकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी पण आहे. आणि पाकिस्ताननी जी एक मॅडनेस म्हणजे एक ती स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट दाखवत नाहीये न्यूक्लिअर विषयी, त्यांच्याकडे टॅक्टिकल वेपन्स पण आहेत आणि त्यांनी एक आपली रेडलाईन पण एक लिमिटेड दाखवली की भारताचे जर आर्मर्ड डिव्हिजन जरी पाकिस्तानमध्ये घुसली आज तरी ते टॅक्टिकल वेपन्स वापरायला मागे पुढे बघणार नाहीत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानकडे जगाचं लक्ष आहे ऍक्च्युली. अमेरिका पण ह्याच्याकडे लक्ष ठेवून असेल. आणि आता माझी खात्री आहे की आता बॅकरूम चॅनल्स मध्ये पण चर्चा चालू असतील कुठे ना कुठे. अमेरिकन्स आणि चीनी, जसं एक 26/11च्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं की अमेरिकन्स आणि चीनी लोक याविषयी बोलत होते आणि दोन्ही देश भारताशी आणि पाकिस्तानशी पाळण्याची चर्चा चालू होती. तर तसं काहीतरी आता चालू असू शकेल, असंही असू शकेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लक्ष, आपले फ्रेंड्स किती जरी असले तरी युद्ध होऊ नये साऊथ एशियामध्ये याच्यावर सगळ्यांचा दबाव भारतावरती असू शकेल, ते आपण का करू शकत नाही. एक छोटासाच प्रश्न याला जोडून, ज्या ख्वाजा संरक्षण मंत्र्यांनी जे आता स्टेटमेंट केलेलं होतं ख्वाजा युनुसानी, त्यांनी सांगितलेलं होतं की 30 वर्ष आम्ही अमेरिका आणि पाश्चात्यांच्या इन्फ्लुअन्स खाली हे डर्टी वर्क करतोय. जर समजा युद्धजन्य परिस्थिती आलीच तर ह्या पाश्चात्यांना दूर ठेवणं शक्य होईल का भारताला या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करण्यापासून? नाही, कठीण आहे. कारण की हे जर युद्ध झालं तर त्याचं एस्कलेशन होऊ शकतं आणि ते अशा प्रकारच्या युद्धामध्ये एस्कलेशन कोण कंट्रोल करतं त्याच्यावरती युद्धाचा निकाल अवलंबून असू शकतो. म्हणजे 2020 आपण बघितलं सिच्युएशन, त्यात ते सिच्युएशन कोणी जिंकली, ती सिच्युएशन ती कोणी जिंकली नव्हती. म्हणजे इव्हेंच्युअली आपलं एक विमान त्यांनी पाडलं आणि आपण त्यांना एक अप्रोप्रिएट उत्तर दिलं. तर अशा प्रकारे एक स्टेलमेट मध्ये ते संपलं. तर ज्या ठिकाणी स्टेलमेट मध्ये गोष्टी थांबू शकतात ते आउटकम भारत आणि पाकिस्तानसाठी पण चांगलं असू शकेल. कारण जर एस्कलेट होत गेल्या या गोष्टी, तुम्ही एक करा आणि मग ते 2 आणि मग आपण 3 काहीतरी करू, हे एस्कलेशन कंट्रोल होणं थोडं कठीण असतं. आणि ते एस्कलेशन जर आपण कंट्रोल करू नाही शकलो तर त्याचं आउटकम म्हणजे काय होऊ शकेल युद्धाच्या भाषेत ते प्रेडिक्ट करणं पण थोडंसं कठीण असू शकतं. त्यामुळे जगाचं लक्ष आणि जगाचा दबाव कुठल्याही क्षणी येऊ शकतो. म्हणजे आपली मिलिटरी बिल्डअप वाढली किंवा फेस टू फेस सिच्युएशन वाढली किंवा जर आपल्या आर्मर्ड डिव्हिजन आणि इतरांची मोबिलायझेशन दिसायला लागली मॅप्स वरती किंवा मीडियाच्या थ्रू, तर तो दबाव आंतरराष्ट्रीय लेवलवरती स्टेटमेंट्स वरती वगैरे येऊ शकेल. बरं, गोखले सर, शेवटची कमेंट, अगदी माझ्याकडे मिनिटभरच आहे. ह्या सरकारचा एकूण गेले काही वर्षातला अप्रोच पाकिस्तानबाबतचा आणि गेल्या काही वर्षातली भारताची पाकिस्तान सोबतची हिस्ट्री हे बघता ऑपरेशन पराक्रम सारखं एखादं स्मॉल स्केल ऑपरेशन होऊ शकतं की कारगिल युद्धासारखं एखादी मोठ्या युद्धाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जास्त दिसतेय की यातलं काहीच होणार नाही? नाही, युद्धाची शक्यता फार कमी आहे. ज्या पद्धतीनं आता वातावरण तयार झालेलं आहे किंवा जनतेमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ते लक्षात घेतलं तर युद्धापर्यंत आपण जाणार नाही, पण एक मोठी कारवाई मात्र या खेप्याला होऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे करार रद्द केल्याचं सांगितलं त्याच्यामध्ये एका कराराचा उल्लेख केलेला नाहीये, तर तुम्ही आवर्जून पहा. त्याच्यामध्ये 31 डिसेंबर 1988 रोजी त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यावेळच्या पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्यामध्ये जो करार झाला होता त्या एकमेकांच्या अणु इन्स्टॉलेशन्स वरती हल्ला केला जाणार नाही आणि दोन्ही देशांचे जे नवीन अणु प्रकल्प आहेत ते एकमेकांना वर्षाच्या सुरुवातीला सांगितले जातील. हा करार रद्द केल्याचं पाकिस्तानकडनं अजूनही जाहीर केलं नाही. यामध्ये बराच काही अर्थ जोडलेला आहे असं मला वाटतं, कारण त्यांना ती भीती जास्त आहे की आपल्याकडच्या इन्स्टॉलेशन्स वरती जर हल्ला झाला तर मात्र अवघड परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी खुबीनं हा उल्लेख टाळलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये थोडीशी घबराट निश्चितपणानं झालेली आहे आणि त्यातून ही सगळी विधानं येत आहेत. नक्कीच, म्हणजे आपल्या पॅनलवरती बाम सर सुद्धा आहेत, गोडबोले सर, गोखले सर, तिघांनी सांगितलं की पाकिस्तान आता कितीही फुरफुरला तरी सुद्धा वल्नरॅबिलिटीज त्यांच्या आहेत. त्यांना काहीही करून फ्रंट फूटवरती येऊन खेळणं हे तोंडाने जरी शक्य असलं तरी प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी ही त्यांच्या फारशी बाजूने असेल अशातला भाग नाहीये. अशा वेळी भारताकडे जर ताकद असेल तर भारताने
पाकिस्तानला कुठवर मागे रेटायचं हे नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसेल. मात्र त्याचा फक्त एका दृष्टीने घुसके मारेंगे ह्या अँगलने विचार करून चालणार नाही, तर त्यामध्ये सगळ्या बाजूने विचार करायला हवा. त्याचे इंटरनॅशनल लॉबीमधले इम्पॅक्ट असतील, आपल्यावरती होणाऱ्या तशा परिस्थितीचा अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम, त्याचे आफ्टर मॅच, आपल्याकडे नव्याने आलेला प्रदेश सांभाळण्याची ताकद आपल्याकडे असेल का, त्यासाठी काय करता येईल, हे सगळेच प्रश्न आहेत. मला वाटतं याचा सर्वार्थाने विचार सुद्धा या ठिकाणी व्हायला हवा. पण एक मात्र नक्की, या सगळ्यातलं सत्य एक अटळ आहे, पाकिस्तानला धडा हा कुठल्या ना कुठल्या भाषेमध्ये शिकवायलाच हवाय. पॅनलवरती सगळ्या मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबलाय.